चला तर मंडळी, आज आपण अशी एक रेसिपी करतोय जी नवऱ्याच्या ऑफिसचा डबा, मुलांच्या शाळेचा टिफिन आणि दुपारच्या जेवणासाठी परफेक्ट आहे। असं काही केलं की जास्तीचं तामझाम सुद्धा करावं लागत नाही। कटिंग चॉपिंग करून घेतलं, मटकी आणि मूग भिजवून त्यांना मोड सुद्धा आणून घेतलेले आहे। कढईमध्ये तेल गरम केलं, त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग छान फोडणी झाली। चिरलेला कांदा, कढीपत्ता 2-3 मिनिट परतून घ्यायचा। कांदा थोडा परतला की ठेचलेला आलं लसूण घालून लालसर होईपर्यंत परतायचं। नंतर चिरलेला टोमॅटो आणि मसाले घालायचे। हळद, धना पावडर, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, थोडंसं पाणी घालून कमी आचेवर टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा। छान मसाला तयार झाला। 2 चमचे भिजलेले शेंगदाणे आणि मोड आलेली मटकी आणि मूग घालायचे, सोबत कोथिंबीर, मीठ घालायचं, एकजीव करायचं। पाणी न घालता कमी आचेवर 5 मिनिटं झाकून वाफ काढायची। त्यानंतर भाजी शिजेल इतपत थोडंसं पाणी घालून छान ही मटकीची सुकी भाजी मंद आचेवर शिजवून घ्यायची। गरमागरम चपाती बरोबर खूप छान लागते। तसं तर मी यासोबत आमरस पुरी केली होती। सविस्तर रेसिपी चॅनलवर आहे, टायटलमधल्या त्रिकोणावर क्लिक करून पहा।